मंदिर चोरों की यही पुकार, चंदा खाके ना देंगे डकार। राम मंदिर के चोरों को जूते मारो, हर घर मोदी पाएंगे, चोरी की सेना बनाएंगे, चौकीदार चोर है, अशी जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना पक्षातर्फे अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरामध्ये झालेल्या देणगी चोरीचा तीव्र निषेध करण्यात आला। राम मंदिरामध्ये झालेल्या देणगी चोरीच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे राज्यभर रामरक्षा पठण करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर पुणे शहर शिवसेनेतर्फे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरासमोर आणि धायरी येथे रामरक्षा आणि हनुमान चालीसा पठण करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख वसंत मोरे, सहसंपर्क प्रमुख गजानन थरकुडे, पुणे महापालिकेतील गटनेते नितीन गावडे, खडकवासला विधानसभा मतदारसंघ प्रमुख शिवाजी मते पाटील, शहर संघटक राजेंद्र शिंदे, विभाग प्रमुख चंदन साळुंखे, नितीन परदेशी, प्रशांत राणे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीवर टाकण्यात आलेल्या दरोड्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणातील दोषींना वाचवण्याचे पाप मोदी सरकार करत आहे। त्यामुळे प्रभू श्रीराम मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारणाऱ्यांना भर चौकात फाशी द्या, अशी मागणी शहर प्रमुख वसंत मोरे यांनी केली। गोविंद देवगिरी महाराजांनी या घटनेशी कोणाचा थेट संबंध आहे त्यांची नावे सांगावीत। दान चोरीच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन झाली असली तरी मुख्य सूत्रधारांना बाजूला ठेवून छोट्या छोट्या माशांना गळ्याला लावण्याचे काम सध्या सुरू आहे, असंही मोरे यांनी म्हटलं आहे। राम मंदिरामध्ये जे दानपेटीवरती दरोडा टाकण्यात आला त्याच्या निषेधार्थ या संपूर्ण देशामध्ये एकच पक्ष रस्त्यावरती उतरलाय, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। संपूर्ण राज्यामध्ये रामरक्षा चालू आहे आणि हनुमान चालीसा चालू आहे। ज्या पद्धतीने लोक आपण त्या ठिकाणी अयोध्येला जातो, अयोध्येला गेल्यानंतर आपण तिकडं भावनेच्या भारामध्ये किंवा आपल्या श्रद्धेने आपण त्या ठिकाणी दान करतो आणि ते दान अगदी त्या ठिकाणच्या लोकांनी टॉयलेटमध्ये लपवण्याचं काम केलं। म्हणजे जे आपण इतक्या श्रद्धेने तिथं जातो त्याच्यावरती डाका टाकण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी जे नेमलं त्यांनी केलंय आणि त्याच्या विरोधामध्ये फक्त सगळ्यांनी सर्व जनतेने याच्या विरोधामध्ये आक्रोश करणं गरजेचं आहे। पण असं न होता आज आपण पाहिलं पुण्यामध्ये आमचे सर्व ज्येष्ठ शिवसैनिक आणि ज्यांनी कार सेवा केली अशा लोकांना आम्ही निमंत्रित केलं होतं। आता ही रामरक्षाचा कार्यक्रम आमचा इथून पुढे 4 दिवस सातत्याने गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार सांगता कार्यक्रमाला या ठिकाणी संजय राऊत साहेब येणार आहेत। त्यांनी तशा पद्धतीने आम्हाला सांगितले। आम्ही आज पुण्याचं दगडूशेठ आपल्या कसबा गणपती पासून आम्ही सुरुवात केली आहे। आता याच्या पुढचा कार्यक्रम आमचा सिंहगड रोडला आहे आणि हे संपूर्ण 4 दिवस पुढचं संपूर्ण पुणे शहरामध्ये हीच मूर्ती 8 विधानसभा मतदारसंघामध्ये फिरणार। ज्यांचं असेल त्यांची नावं त्यांनी सांगावी। जर गोविंदगिरी महाराजांसारखे एवढे निष्णात जर ते सांगत असतील की याच्यामध्ये आमचा कुठल्या घटनेशी संबंध आहे, पण ज्यांचा संबंध आहे त्यांची नावं सांगा। कारण जर तुम्ही त्या अयोध्येच्या सगळ्या परिसराचे तुम्ही प्रमुख आहात आणि तुम्ही प्रमुख असताना तुमच्या नाकाखाली जर अशा काही गोष्टी झाल्या असतील मग त्याला जबाबदार कोण आहे? जे जबाबदार असतील त्यांना तर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। तोच प्रॉब्लेम होतोय की हा आरोप जो झालाय तो भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी केलाय आणि हा एका बाजूला मूळ जे आहेत त्यांना बाजूला ठेवून छोटे छोटे माशांना गळाला लावायचं काम एका देशामध्ये चालू आहे। असं न होता खऱ्या अर्थाने ज्यांनी हे केलं कृत्य त्यांच्या विरोधात आंदोलन झालं पाहिजे।